हो लवकर दार उघडा. उघडतो पण काय झालंय काय? दार उघडा सांगते तुम्हाला. अहो पण अर्जंट सांग ना तरी. अहो तैसे बाबा थँक गॉड तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं वगैरे नाहीये ना? अहो त्या पक्याची माणसं तुमच्या मागावर आहेत. ती बघा तिथेच आहेत मागे. नाही तुम्ही चला. माहिती आहेत मला. बघूया ना काय करतात ते. काही करणार नाहीत. माहितीये काय करणार आहेत म्हणजे? बाबा तुम्हाला काही झालं तर? अरे काय होणार नाही काय. बघ मी इथेच थांबतो. येऊ देत त्यांना. बघूया काय नाही 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 तुम्ही आत्ताच्या आत्ता सोसायटीच्या आत चला माझ्या बरोबर. नको माझं ऐकू. माझं ते काही करणार नाही मी काही एक ऐकणार नाही. अगं, चला पण बाबा ऐक ऐका माझा प्लीज. रिस्क नका घेऊ प्लीज. चला बाबा. अगं पण नाही मी तुमचं काही ऐकणार नाहीये. चला चला. माझं परशू, ऐका. आधी गेट लावा पहिले. चला बाबा अरे बसा बरं तुम्ही आत. तू काय ग बघ. मला सांगा तुम्ही मुळात चालत का येत होतात? काय करणार मग. अगं ज्या बस नाही येत होती ती बसच बंद पडली. अर्धा तास थांबवतो पण काय बस मिळालीच नाही. मग म्हटलं जरा चालत जाऊया म्हटलं. बाबा वाटेत त्यांनी काही केलं असतं म्हणजे तुम्हाला. कोणी काय केलं असं. कोणी काय करणार नाही. काही करत नाहीत. बघ आली. कुणी आले. ही माणसं भेकड असतात. त्यांचा आवाज फक्त मोठा असतो. आपण काय यांना घाबरायचं नाही कधी. आपण काय वाईट केलेलं नाही. जे होईल त्याचं चांगलंच होईल. तुम्ही इतके शांत कसे राहू शकता बाबा? काय आतापर्यंत आपल्या माणसाने इतके वार केलेत की आता परक्याची भीती वाटत नाही. निलिमा आत्यांबद्दल बोलताय ना? हम्म. तिला वाटतं हे जे सगळं काही झालं ते माझ्यामुळे झालेलं आहे. तिला माहित नाही त्यावेळेची परिस्थिती काय होती. तिला हे माहित नाही की मी तिचा किती शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण असो जाऊ दे. मला माहितीये बाबा तुम्ही खूप सोसलंय. नाही नाही मी किती सोसण्याची मला काळजी नाही ग. मला तुझी काळजी आहे. म्हणजे हे बघ तुझ्यात बिझनेस पोटेन्शियल आहे. पण आता तू कशामध्ये अडकून पडलीस बघ. त्याचं मला वाईट वाटतं. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे बघा मल्टीटास्किंग हे बाईचं सगळ्यात मोठं स्किल आहे. पण मी तुला काहीच मदत करू शकलो नाही. असं कसं? सगळ्यात मोठी मदत तर तुम्हीच करताय मला. काहीतरी काय बोलते उगाच. अहो काहीतरीच नाही. तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलाय ना बाबा ती सगळ्यात मोठी ताकद आहे माझी. तुम्ही म्हणालात ना माझ्यामध्ये बिझनेस करण्याचं पोटेन्शियल आहे. आता बस मी तुम्हाला प्रॉमिस करते मी इतके कष्ट घेईन की एक दिवस आपला स्वतःचा ब्रँड क्रिएट होईल. प्रत्येक मराठी घरात आपले प्रोडक्ट्स विकत घेतले जातील. आपण फूड इंडस्ट्रीला रिडिफाईन करू बाबा. लाखो लोकांना आपली सक्सेस स्टोरी इन्स्पायर करेल. एक दिवस त्या समोरच्या होर्डिंगवर आपल्या कंपनीचं नाव असेल बाबा. बाय हुक और क्रुक. माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आता. शाबास भैरवी शाबास. ऑल दी बेस्ट. बाबांना मी ही सोसायटी सोडायला भाग पाडेल. बाय हुक और बाय क्रुक. म्हणजे काय करणार आहेस तू? काहीही करेन. वाटेल ते करेन. कोणत्याही थराला जाईन. पण मी बाबांना इथून शिफ्ट व्हायला लावेन. का नाही म्हणजे तू आम्हाला का मदत करतोयस? तेही स्वतःच्या वडिलांच्या विरोधात जाऊन. हो मला तुमचं म्हणणं पटलंय तोरणे. त्या निलिमा आत्याचा नवरा खरंच खूप डेंजरस माणूस आहे. तुम्हालाच नाही आपल्या सगळ्यांनाच त्या माणसापासून धोका आहे. खरंच खरंच पटलंय मला. अँड यू डोंट वरी. मी बाबांना इथून शिफ्ट व्हायला लावेन. हा फक्त मला त्यासाठी मोबदला हवाय.
म्हणजे नक्की काय हवंय तुला? 5 लाख रुपये. काय? ब- पा- पा- ते- हो, पा- मला लवकरात लवकर 5 लाख रुपये द्या. मग अशोक मासगावकर हा माणूस या सोसायटीतून निघून गेला असं समजा. ठीक आहे, बघतो. म्हणजे विचार करून सांगतो काय ते. हा? करा. खूप विचार करा हा? पण लवकर. काय आहे, एकदा जर वेळ निघून गेली ना आणि त्या गुंडाने जर तुमच्यावर हल्ला केला तर सगळंच संपेल. येतो. काय वैताग आहे. 10 पानाचा पेपर आणि 9 पानावर जाहिराती. ते, बाबा चहा. हा. ए भैरवी, हा. ए संयमी, हे बघ एक नवीन जाहिरात आली बघ. हे बघा, कसली जाहिरात? बघ. नवीन उद्योजकांना संधी. एक प्रचंड मोठी पाककला स्पर्धा दिनांक 2 ऑक्टोबर. बघू. ए बघ बघ बघ. माइंड ब्लोईंग. एक मोठ्या हॉटेलची चेन ही स्पर्धा होस्ट करतीये आणि बाबा जिंकलो तर 10 लाख रुपये बक्षीस आहे. मग वाट कसली बघतेस? जा रजिस्टर कर. खरंच? मी लगेच जाते. माऊ पण बेकिंग नसेल तर आय एम सिरियसली नॉट इंटरेस्टेड. चांगल्या कामासाठी जाते ती. उगाच मध्ये मध्ये कटकट करू नकोस. जा ग जा. जाते. एक मिनिट. हे सगळं कुठे करणार आहेस तू? मी आता फॉर्म भरून येते, पुढचं पुढे बघू. आणि तसंही 10 लाख रुपये बक्षीस माझ्यासाठी आता खूप मोठी गोष्ट आहे. नो डाऊट. एक लक्षात ठेव, काल आपण स्वप्न बघितलं आणि आज तुला वाट सापडली आहे. हा योगायोग नाहीये. हो बाबा. हा. आणि जसं तुम्ही काल म्हणालात, जे होईल चांगलंच होईल. येस. मॅम, नाव, पत्ता, फोन नंबर, मेल आय डी सगळं नीट लिहून घ्या. हो. तुम्हाला फूड इंडस्ट्रीची माहिती आहे? नाही. हा बिझनेस कसा करायचा याचा अनुभव आहे ना? नॉट रिअली. मग तुम्हाला नाही जमणार. का? पण ही स्पर्धा नव्या लोकांसाठीच आहे ना? हो आहे, पण इथे असे अनेक लोक आहेत ज्यांनी याआधी बिझनेस केलाय, ज्यांना या फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, किंवा असे ज्यांचे अनेक छोटे बिझनेस आहेत, त्यांना अजून एक सुरू करायचं आहे. त्यामुळे तुमच्या इतकं नवीन कुणी एवढ्या मोठ्या स्पर्धेत येत नाही. ओके, आय अंडरस्टँड. पण तरी मला प्रयत्न करायचा आहे. पण मॅडम, नीट विचार करा, कारण या स्पर्धेत स्वतः शिखर राजदा उतरतायत. हे खूप मोठे बिग शॉट आहेत. ओ, मग 10 लाखाच्या बक्षिसासाठी स्पर्धेत काय येत आहेत? एनिवे, आय डोंट केअर. मी स्पर्धेत उतरणार. मॅडम, प्लीज डोंट माइंड. तुम्ही एकदा ती नियमावली व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्ही आपोआप नाव कॅन्सल कराल. स्पर्धा कधी आहे? 2 तारखेला, दसऱ्याला. अरे वा. मग देवीचा आशीर्वाद घेऊन मी ही स्पर्धा जिंकूनच दाखवेन.
एक्सक्यूज मी. हाय, दिस इज शिखर राजदा. भैरवी माझगावकर. तुम्ही आत असं म्हणालात की मी मोठा माणूस असतो किंवा मोठा बिझनेसमन असतो तर इतक्या छोट्या अमाऊंटच्या स्पर्धेत भाग घेतला नसता. डोंट टेक इट पर्सनली. ते अननेसेसरीली मला डिमोटिवेट केलं जात होतं, सो जरा वैतागून बोलले मी. नो प्रॉब्लेम. यू आर ॲब्सल्युटली राईट. मी या स्पर्धेत नसायलाच हवं होतं, पण आता मी आहे आणि ही कॉम्पिटिशन जिंकणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझे आधीचे काही फिनान्शियल लॉसेस भरून काढण्यासाठी. आता डिटेल्स देत नाही तुम्हाला कारण आपली तितकी ओळख नाही, पण बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस होतच असतो. माझं तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्ही या स्पर्धेतून खरंच तुमचं नाव मागे घ्या, कारण दिस टाइम आय एम गोइंग टू विन बाय हुक और बाय क्रुक. ओके, नो प्रॉब्लेम. पण मी तरीही प्रयत्न करणार. थँक यू अँड ऑल द बेस्ट. मिस माझगावकर. मिसेस माझगावकर. सॉरी. कंपनी नवीन आहे ना तुमची? नो प्रायर एक्सपिरियन्स. तुम्हाला नाही जमणार हो हे सगळं. आत्ताच म्हणालात ना तुम्ही आपली फारशी ओळख नाहीये, मग मला काय जमेल काय नाही जमणार तुम्ही का ठरवताय? बिझनेस ही सोपी गोष्ट नाही आहे. पण सोप्या गोष्टी मला आवडतही नाही. नुकसान करून घेणार आहात. अरे बापरे, नाही. कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेतला तर मात्र नक्की नुकसान होईल माझं. मी खूप वेळा फटके खाल्लेत मॅडम. अनुभवी स्पर्धक असेल ना तर स्पर्धेत मजा येते असं ऐकलंय बरं का मी. बघूया काय होतंय. अहो पण अनुभव नसणाऱ्या बाईचं हे काम नाहीये. आणि बिझनेस हे पुरुषांचं क्षेत्र आहे, बायकांचं नाही. वाव, इथपर्यंत तुमच्या मतांचा आदर करत होते मी मिस्टर राजदा. आता तुमच्याबद्दलचंच मत जरा बदललंय माझं. नाही, जगाबद्दलची फारशी माहिती दिसत नाही तुम्हाला.